रिपब्लिक 24 तास सध्या आम्ही असं कारापूर भागात आयज 88 डेज झाले हांगासर प्रोटेस्ट चालू आसा तुमकां पळोवपाक मेळटा आणि भायर बरो पाऊस पडटा आणि ह्या पावसान सुद्धा अजून बसलेले आसा हांगा प्रोटेस्टर. तर आमच्या बरोबर आसा तारा केरकर आणि रिमेनिंग जे सगळे कारापूर शरवणा भागातले हांगा स्थानिक बसलेले आसा. मॅडम कितें सांगपाचें दिसता? पाऊस आयलो. पाऊस येयलो नशीब यांचे बरे यांच्यानी देवाक बरो त्यांचे न्हू खरें जाल्यार पब्लिकांनी देवाकडे मागले पळय न्हू पब्लिकाक लागून हो पावस पडल्या काकूट दिसली त्या देवा नाल्यार यांचे सारखे कल्याण करपाचे दिसले. आज हांव मरे तुका मुद्दम कितें दाखोवपाक येयला हेजे आयक. हमने सुना वहाँ जब भी कोई स्ट्राइक होता है कोई वहाँ धरना देते हैं क्या करते पता है हमारे प्रमोद सावंत जी मुख्यमंत्री वो उनके बीच में जाके बैठ जाते हैं उनको खाना वाना खिलाते उनकी बातें सुनते. अब जो वहां से विरोध करने आए उनके विरोध वही की वही खत्म हो जाता है. लोग बोलते हैं ऐसे मुख्यमंत्री के साथ हम करें क्या? हम जितना नारे लगाते वो हमारे पास गले लगाते हैं. हम जितना नारे लगाते हैं वो हमको गले लगाते जाते हैं. तो इस तरह से उस प्रदेश के ऐसे हमको अभी हाल ही में किसी ने बताया इस तरह से वहां पर हमको समझ में नहीं थे कोई और टैक्टिक्स लगाना पड़ेगा इनको विरोध करने. I just wanted to share that one piece of एकूण म्हणटा की गोंयचो जो सीएम आसा तो खंय प्रोटेस्टंट बसता तेच तुका दाखोवपाक लागून आणि तो कुशीक बसला ते आणि ते झेप मारपाक तेणेच तेका सांगला आसतले न्हू. हो सुटला कोण पळय सांगता न्हू तो तकलेन बी सुटला तो सांगता तसो वागता का तेका बेग पावयला हांगा लोधाचे हेका लागून आज हे 88 डेज बसले. कितले दीस येयलो कितली जेवणां हाडली कितले गायक मेळयले कितले कितें कितें केले हांगा जाणट्या नेणट्यांक कितें म्हटले खबर ना. तू कितले दीस जगतली गे कितें घे आनी कुशीक जर मगे हे सांगूंक तेका तोंड ना. हे बाबा बिबा जाता पळय न्हू हे स्वताच्या स्वार्थाक लागून त्यांच्याकडे थंयसर नाका जाली चोरवांची बायलांची वाट लागता आणि असले पॉलिटिक्स लोक तसल्या चोरांक सपोर्ट करता. असले बाबांचेर आमकां विश्वास ना. पळय ना फोटींग अक्षरशः फोटींग उलयता तो अक्षरशः फोटींग उलयता की आमचो हा पळय आमचो मुख्य हा पळय तो इतलो आमकां मोर्चा करूंक दिना आमकां भायर सरोंक दिना आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करता. आमचे प्रॉब्लेम सॉल्व करना तो पळय दाणो घेऊन भोंवतलो आनी मोस्तान वयतले पळय न्हू तेन्ना पासून तो आपली पेटी सांबाळपाक लागला. तितलो पयसो तो कोठ्यांनी आपली 7 पिढी तरी बरे देवान एकूच फूल दिला घरान म्हणून देवान एकूच फूल दिला म्हणून बरे हा ना जाल्या आगे बाय आणि अशी उलोवपाक मरे खूप येता. आमचेर केशी घातल्यो त्यो खंय हा तुका जर कोणे कितें म्हटल्यार जर तू काय तिडक करिना जाल्यार आमचेर केशी घातल्या ते कितें बाकीच्यांचे पाड पडो म्हाजेर कितले केशी बी घातल्या ते सांग मातशें त्या बाबाक सांग कितले फावटी म्हाका त्रास केला तो बाबाक सांग आणि तू गोंयान कितें कितें करता त्या बाबाक सांग. या लोधाचो इतलो व्हडलो प्रोजेक्ट हांगा लोक आज पावसान सुद्धा हो लोक बसता. वटपौर्णिमेचो हे सुद्धा लोकांनी गोवाची जी पूजा करूंक जाय घरान कितें रांदूंक जाय हांगासरले हांगा बसून हे करून लोकांनी सगळे कितें आतां फाल्यां चवथूय बी हांगाच करूंक लायता. तुका देवा धर्माचे काय ना तू देवा धर्माचो न्हू तू फक्त ते 500 बिशे हा पळय तेजो आणि आम्ही आता ऐकता तुमका आता 500 नाका तुमका खंय गोल्टाची हे जाय खंय तुमका बिस्किटी जाय खंय 10 ग्राम 20 ग्रामाचे तुमका आता बिस्किटी तुम्ही घेवपाचे चालू केला अशें म्हणून आयकूं येता. आणि असले हे बाबांक फुडें काडटा आणि जगार दाखयता आमी आनी काय ना. अरे गोंयाचे इतले सुंदर आमचे गोंय काय बरे आमचे गोंय हे एका काबार करून तुम्ही सगळ्याक लोधा कोणाक भुतानी कोणाक चेटये कोणाक दिल्लीकारांक हाडून खंयचे हॉटेलकारांक खंयचे केसुनी खंयचे आनी कितें हाडून सगळे गोंय पाड घालूंक तू येयलो मरे. इतले चीफ झाले पण तुझ्या सारखो बाबा कोण ना. इतली फोटींग उलोवपा एटलिस्ट तेका तरी सांगचे आसले
बाबा असे उलयना का गोयचो लोक पळयता म्हणून आवय 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 हांव तुका सदांच मरे तू फोटींग नंबर 1 म्हणटा तुका हांव फोटींग नंबर 1 म्हणटा आणि वो सरकारूय फोटींग म्हणटा अक्षरशः तुझ्या त्या बाबान दाखयले तूय फोटींग आणि तुझो तो बाबाय फोटींग उगडास दवर हे आता पळय 88 डेज झाले हे लोक बसल्या कितले जाण येले हांगा कोणे हे केले आमदाराक भिरांता कित्याक आमदार जर हांगा येऊन गेलो जाल्यार ताका जर बडी पडे तू कित्याक गेला रे थंय हो प्रोजेक्ट म्हाजो म्हणून तुका खबर ना रे अशें म्हणून ताका बडी मारीत आणि ताका दुसऱ्या फावटी तिकीट दिवचो ना ताका तिकीट आमदाराक मेळचीच ना फुडल्या फावटी आनी एक आहा नाचरी येवपाची आहा फुडल्या फावटी हांगा एक नाचरी येवपाची आहा ती देस्तूच करतली तुमका खबर ना ही नाचरी येतली पळय ती आपल्याक जाय तशी करतली हांव अजून ह्या आमदाराक सांगता हांव ह्या आमदाराक कारापूरच्या आमदाराक सांगता बाबा एक मेमोरंडम बरे या लोकांक घे म्हाकाय बी वर हांव येता आणि ते दी थंयसर चिफाक तुझ्या दी दाखय की हो प्रोजेक्ट आमकां नाका म्हणून तरूच मातशी कितें उरल्या पळय ती उरतली नाल्यार कट्टेन म्हणून जीव दिवचो पडटलो उगडास दवर तो तेज्या स्वार्थाचो तुझ्या आणि लोकांचो न्हू तुझी गुटली जाली गेली काबार आमदाराकडे विनंती आहे माझी की हे जे सांगणे ऐकून तुम्ही तुमका जाय जाय दर्शक करशात तो असो तुमका त्रासान घालतो पळयलं ते आमदार खंय हा आमदाराक दिसना आणि तो आनी सांगता आपले 4 पंच हा ते हांगा हा म्हणून कोण रे ते तुझे 4 पंच तुझे 4 पंच हांगा कोण हा जे तुका रिपोर्ट लायता आसतले ते कोण ते पळय न्हू ते तुका रिपोर्ट लायता आसतले जे 4 पंच हा न्हू ते येतले असले वयतले असले हांगा असे कंटिन्यू बसचे नसले लोकांमधी उगडास दवर लोकांमधी कंटिन्यू बसचे नसले तू पळय ती बंडाला मारता आणि फोन मारपाक सोदता पळय लोकांक डिस्प्यूट करूंक सोदता पळय ते सांभाळून तुझी देव अशी गुटली ती महालक्ष्मी हा पळय तिने बोल केला तुझो बोल केला आता तो केन्ना तुझेर खोट पडटा आणि आउट ऑफ स्टेशन भायर मारता तुका ती उगडास दवर आणि तेजी तयारी कोणे केल्या तुझ्या चिफानूच केल्या भिवपाची गरज ना तुका अजिबात भिवपाची गरज ना फुडल्या 5 वर्सांक मरे तुका अजिबात तो चान्स देना तुका सगळे बेश्टोन तुका दवरला म्हणटा पण तेतून तुझे म्हाका नाटक दिसता कित्याक तू लोकांक दाखोवपाचे दात ये का आणि चावपाचे दात ये का कित्याक तुका काय पडोंक ना म्हणून तुका पडनासतना तू ओगी रावलो तुका पडोंक आयले यो मरे तू हांगा तुका पडोंक ना मरे खंयसून आणि तुका दामून दवरता कर मरे मेमोरंडम दी मरे दिका वरान दी चीफ सेक्रेटरीक दी गव्हर्नराक दी पळय तरी तुझी कापसतात ते करपाक जायना लोकांचो तमाशो करता इतले दीस जाले आणि खंयच्या बाबा काढला कुछ नहीं करता है वो अच्छा करता है गले मिलता है खाना देता है मोर्चा निकालने को नहीं देता है असं फोटिंगपणा करून किती दाखवूंक सोदता की तू सत्यमेव तू जयते हय तुझे कशे पाड पडटले पळय तुझे मरे एक तुका स्टँड बसयला एक अंतर बी खंय पुण्या वचून बसोवचो पडलो दुसरो स्टँड तुका केन्ना आनी कसो पडटलो पळय तो लागला तुझ्या वाटेक तो मरे तुझ्या वाटेक लागला तुमची उलटी गिनती आणू तो चालू करतलो एक दीस तरी उगडास दवर त्यांना कपलार हात मारून बसतलो तुम्ही कोणची न्ही एक प्रश्न तुमच्या पंचायतीन आता न्यू सरपंच अपॉइंट झालेलो आहा कितें सांगपाचें दिसता काल तो सरपंच जाला पयलू ताका पयलीं म्हणटा हांव तुका कॉंग्रेच्युलेट करता कित्याक तूं ना सरपंच जाला आतां तरी आमकां सगळ्यांक पळय हांगासर येवन आतां तरी आमच्या वांगडा राव काल ताणें स्टेटमेंटान सांगला की आमी हेच्या पयलीं सुद्दां तुमच्याच वांगडा आसलेली गांवा वांगडा आसलेली आनी आजून सुद्दां आमी गांवा वांगडाच आसा अशें पळय जेन्ना हांवें हांगासर सांगलें पळय न्हू आमची ही सगळी बायलां अशी सामकी भिरकावली जाणा म्हाका सुद्दां न्हू अक्षरशः रडपा येवपा लागले की ती पळय इतकी फोटिंगपणां मारता पळय न्हू हो आमचो गांव काबार केलो आमचो गांव काबार केलो विकलो सुद्दां आमचो गांव हो इतक्या बरो गांव आसलेलो की
सांगपाक सुद्धा न्हू शब्द ना जाणा. आता इतके कितके 88 डेट जाले आमकां. आता आम्ही हांगासर येऊन बसता, गीम काढलो आम्ही. आता पावसान सुद्धा बी बसता. आता चवथ येवपाची आसा, आता कितें करपाचें आमी हांगासर? आमकां हांगासर कोणूच पळयना. आमचो सीएमूय येवन पळयना, आमचो आमदारूय येवना हांगासर. आमी आतां कितें म्हणून करपाची? आझाद मैदान म्हणून आमी आझाद मैदानाचेर गेली, थंय सुद्धा आमकां भितर घेवना. आझाद मैदानाचेर भितर घेवना, खंयचे आमकां पुलिशेन येले. ही एक केस घालपाक तुमचेर आनी काय ना. कळ्ळें तुमकां? कितें आसा ना मरे, सरकाराक चारय वाटेन लोकांची भिरांत आसा. 27 इलेक्शन लागीं पावला. 27 म्हणजे 27 घेयना ते, आता 26 घेतले. हे इलेक्शन लागीं पावला तरी निर्लज्जपणा आसा न्हू ते वचना. खंय तरी इगो तांकां मार बसता. खंय तरी घेतला आसतले लोधा कडसून पाकिटां बॅगां, आनी तो कसो आपूण हे करतलो, तो लागला आसतलो फाटी. तुमकां खबर ना, ते आमच्या हांगासर मोपा एअरपोर्टार तो पळय कोण आसा ते चलयता सगळे तो. तेणे 700 का 800 कोटी सरकाराक देण आहा तो तांकां कितें सांगता खबर आहा की तुम्ही दाबोली पयली बंद करा आणि मागीर तुमकां हांव हे पयशे येता. म्हणजे तो धमकी दिता आनी हो तेजे हे करता. तेंच्यांनी ते दाबोली सुद्धा न्हू इलेक्शना पुरता दवरला आता, मागीर ते बंद करतले. अशे हे लोक न्हू हे लोकांक चोरांक भायरसून हाडटात आणि मागीर तेंचे बोस धुवपाक हे भोंवतात, बोस धुवपाक भोंवतात. आता हे लोधा काडला, लोधा कडसून बरें कितें घेतला आसतले, खंय तरी विला पिला, मागीर दिल्ली जागे बिगे कितें तरी सगळे आपल्याक जाय ते स्वार्था पोटी घेतला आसतले. कोठ्यांनी पयसो घेतला आसतलो. कुंकळे अंडरग्राउंड दवरले आसतले, साखळे अंडरग्राउंड दवरले आसतले, साळान अंडरग्राउंड दवरले आसतले. अशी जायती गांवां आमच्या गोंयांत थंय अंडरग्राउंड पडले आसतले. आणि हेकाच लागून खंय उलयतलो, कसो उलयतलो, खंयचे तोंड घेवन येतलो, खंयचे तोंड घेवन येतलो. लोकांचे पडना पाड, लोकांचे पाड पडना. हांव जगलो की जालो म्हणून हांवें स्टँड आतां बसयला. हांवें स्टँड बसयला आनी हांव जगता. कितले दीस जगता ते पळोवया. चल सर इकडे या ना, इकडे लांब बसला. नमस्कार. नमस्कार. तुमच्या पंचायतीन आता न्यू सरपंच अपॉइंट जाला, डायनॅमिक सारको. कितें दिसता, कितें निर्णय लागतलो? म्हाका दिसता ती तेंची टीम आसा ती जे पयलींचे जे 7 जाण जे सपोर्ट करताले हाऊस ऑफ अभिनंदन लोधा प्रोजेक्ट, पण एक तरी मनान चांगली तेंच्यान बुद्ध चांगले विचार तयार जाल्लेले आसा जाल्यार ते खंय तरी बदलू शकता. असो एक तेंच्यांनी बदल जावंक जाय. एक्चुअली पॉझिटिव्ह आसात जाल्यार तेंच्यांनी एक स्टेटमेंट दिल्लेले की आम्ही गावा बरोबर आसा खंय, गुड. पण गावा बरोबर आसा जाल्यार ते तुम्ही दाखोवन दिवंक जाय बरें कार्य करून, की अशा लोकांक सपोर्ट करूंक जायना जे लोक गाव नष्ट करपाक सोदता. कळ्ळें? सो हे फुडें दिसूनच येतले की फुडें जे कार्य जातले तेंच्या हातीसून ते कशा तरेन जातले. कित्याक हो जो प्रोजेक्ट आसा अजून बंद जाल्लो ना, आनी ह्या प्रोजेक्ट बंद करपाक हितून पंचायतीन खूब मिस्टेक्स केल्लेले आसा हेच्या पयलीं. हेच्या फुडले ते कितले आपली मिस्टेक सुधारता हेजेर लक्ष सगळ्यांचे आसतले. आता तुमच्या पंचायतीन जो कंझ्युम सरपंच त्यांनी डेव्हलपमेंट वर्ड्स यूज केलेलो, हेजेर तुमचे विचार कितें आसा? डेव्हलपमेंट कितें करता हे आता तेच म्हणटा ना, डेव्हलपमेंट पंचायत सोडून दी, जो सरकार बसून करता डेव्हलपमेंटच्या नावात जे डिस्ट्रक्शन चाललेले आसा, मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट हाडटा, अशे कन्स्ट्रक्शन हाडटा जे गोव्या खातीर माल पडटले फुडें फ्युचरान. बिकॉज ह्या वर्सात पयला तुम्ही उदकाचे कितले आमकां त्रास जाले, सगळ्या लोकांचे हाल जाल्लेले सारखे. आणि ते अंजुना डॅमान ते फक्त 9% उरलेले पावस येवच्या पयलीं. 9% उदक उरलेले म्हटल्यार पळया कितले कमी आसले ते उदक. त्याच्यानंतर 2 दिसांनी पावस पडलो म्हणून सांग, नाल्यार आनीक त्रास जाता आसले आमकां. सो हे जे डेव्हलपमेंटच्या नांवान जे डिस्ट्रक्शन अशें करूंक जायना. सो यांच्या लोकांनी सगळ्यांनी चिंतूंक जाय की वयरसून जरी कितें ऑर्डर येवं टीसीपीनसून जावं आनी कोणा कडसून, कितलो मनीस आसूं, पंचायतीन मातशें आपलें चिंतूंक जाय की आपल्या गांवाचें नुकसान जावंक जायना. जर गांवाचें नुकसान जायत जाल्यार ते स्वता गांवानूच रावता ना, लोक हेंकां केन्नाच विचारचे ना. आनी हेंकां जेन्ना गरज आसतली लोकांची फुडें
सगळ्यांक एका गावात कितें आसता, सगळ्या एकामेकाची हेल्प जायत आसता. माझो लास्ट प्रश्न आसा, तुमका तुमचो आमदार कसो जाय आता 27-26 कित्याक इलेक्शन? आमदार होना लोकांचे बरे करूंक जाय, पण बरे कशे की सगळ्यांक मेळोन घेवन काम करता तसलो आसूंक जाय. अशें न्ही की एकट्याचे बरे करता म्हणून सगळ्या बाकीच्या सगळ्यांचे वायट जावंक जायना. सगळे जे कॉन्स्टिट्युएन्सी आसतली तेंची आमची, त्या सगळ्यांचे चांगले डेव्हलपमेंट जावंक जाय, पण त्या डेव्हलपमेंटा बरोबर डिस्ट्रक्शन जावंक जायना. लोकांचे जे प्रश्न आसा ते टायम टू टायम चड लेट जावचे पयलीं सॉल्व करूंक जाय. म्हणजे प्रिव्हेंटिव्हली, म्हणजे कितें प्रॉब्लेम येवच्या पयलीं ते तुजे कडेन येता, चड जावच्या पयलीं ते प्रॉब्लेम सॉल्व करूंक जाय. जसं उदकाचे प्रॉब्लेम फुडल्या वर्सा येवपाचे आसा, सो ह्या वर्सात आमी कितें करूंक शकता तेजेर लक्ष दिवंक जाय. कित्याक अशें तरी कन्स्ट्रक्शन तरी येयत जाल्यार ताका उदक खूब लागतलें. तशेंच बाकीच्यो एक्टिव्हिटी आसा ताका उदक लागतलें. सो हे पयलींच चिंतूंक जाय की आमी पर्टिक्युलर पर्सेंटेजूच डेव्हलपमेंट करतले, बिकॉज उदकाचे प्रॉब्लेम आसूं शकता फुडें. बिकॉज हे जे आसा ज्या तरेन एक्टिव्हिटीज चल्ला तश्यो अश्यो फुडें प्रॉब्लेम्स वाडटले. सो प्रॉब्लेम येवच्या पयलीं तेजेर विचार करूंक जाय. वेस्ट जनरेशन कळ्ळें, तेजेर लोकांक जॉबाच्या पेक्षा ताका बिझनेस डेव्हलपमेंट कशें करपाक हेल्प करपाक मेळटा भुरग्यां खातीर, तांकां एंटरप्रिनर जावपाक हेल्प करूंक जाय. फार्मर्सांचेर लक्ष दिवंक जाय. सो अश्यो खुबश्यो गोश्टी आसात ज्यो फुडें जो आमदार येतलो तेणी ह्या गोश्टींचेर लक्ष धरूंक जाय, की ना की फक्त अशें ना कोणी फोन केलो तेजे आयकले, तशें जावंक जायना. तुवें एका प्रश्न केतना तुवें सांगले की उदरगत करपाक ती फुडें सरल्या म्हणून. गांवांची उदरगत करताना लोकांनी ऑब्जेक्शन हाडचें न्हू म्हणटा, हांव मान्य करता. बरें जर कितें करता जाय थंयसर कोणेच ऑब्जेक्शन हाडचें न्हू, हांवूय हाडिना. हांगा गटर साफ आहा रे, पंचायतीचें काम कितें? गटर साफ करप, गटराचे बांदणी करप, रोड करप, रस्त्याच्या कुशीची झाडां मारप, बारीक बारीक कामां लोकांक पंचायती स्किमीन सेंट्रलांसून जे फंड येता ते लोकांपर्यंत जी गरीब लोक आसा तिका ते पयशे दिवन तिचे सगळे पेपर करून तिचे घर रिपेरिंग करून ते नाव सगळे घालून सेंट्रलाचो पैसो जर हांकां येता जायत जाल्यार हे लोक एसी पुसी घेतात. आता फाटल्या दिसांनी 50 लाख हांकां येयले, सगळ्या पंचायतींनी मजा मारल्या. डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही कितें करता? उदरगत म्हणजे गावची नाशाडी करप ही उदरगत. गावाचे हे सगळे झाडा बिडा डोंगर बिंगर कापून सत्यानाश करप ही उदरगत. हय, असले पंचायत उदरगत करता? अरे तुझ्या गावचो जेणे वोट मारला त्याची व्यवस्था कर मरे. हांगा एक दिवस सारखे ना, झाडा मारलेले हो पळय कचरो, हांगा गोरवां जळा माळा भोंवता, तांकां केन्ना पळयला? कितें आसा हांगा देवळाचे कितें कार्य आसा जाल्यार सगळे लोक आहा ते साफसफाई करता, पंचायत आपले लोक घालता. आसा हेंचेकडे लेबर आहा गावान काम करपाचे? कचरो पळयला कसो जगामगा पडला तो? तरी गावान व्हरोन कचरो आपलो आपलो जळयतात, खंयच्या तरी केळी मुळान वयता, खंयच्या माडा मुळान वयता, म्हणून तो कचरो दिसना. ना जाल्यार कितें? उदरगताच्या नांवान मरे लोकांचो गळो कापूंक वचनाका. आनी आमचो गोंय न्हू पिड्ड्यारूय करपाक वचनाका. ती बसल्या पळय महालक्ष्मी, तिजी सुरसुरी जर तुमकां लागली उगडास दवर. तिजी सुरसुरी जर तुमकां लागली तुमकां नाकान णव येतले, उगडास दवर.